नमस्कार. अशा गावाकडच्या छान छान गोष्टी, जॉईंट फॅमिली आणि वेगवेगळे पदार्थ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला, आज म्हटलं जरा फुलं झाडं लावूयात. तर इथे शेजारच्या काकूंच्या इथे हे चिनी गुलाब म्हणून झाड होतं, ज्याची एक कांडी जरी लावली तरी ते खूप पसरतं. मग म्हटलं चला त्यांच्याकडूनच कटिंग्स आणूयात. मग मी इथं कटिंग्स घेऊन आले आणि इथे मी आधी लावलेलं माझं मनी प्लांटचं झाड होतं, ब्रह्मकमळचं झाड आहे. तर बरेच दिवस झालं त्यांच्याकडे लक्षच देता आलं नाही. तर त्याची पानं वगैरे वाळली होती, काही पिवळे पडले होते. तर म्हटलं चला ते अगोदर नीट करून घेऊयात. मग त्याचीच सुरुवात इथे मी केली होती. सगळे पिवळे पडलेले पानं, करपलेले ते सगळे काढले. आणि हे ब्रह्मकमळचं तर असं काय व्हायला लागले कळत नाही आहे. पानं ना डायरेक्टली वाळत आहेत जागेवरच, असे करपलेत डायरेक्टली. काय होतं माहीत नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा हे असं कशामुळे होतं ते. आणि इथे तुम्ही बघू शकता मनी प्लॅन्टची तर मी पुण्याला जाण्या अगोदर एकदम छोटीशी कांडी लावली होती. आणि आता तुम्ही बघू शकता इतका मोठा वेल झाला आहे, माझ्यापेक्षाही खूप मोठा आहे तो. आणि ब्रह्मकमळाचं पण सेम एक पान आणून लावलं होतं मी फक्त बकेटमध्ये. तर ते पण असं इतकं मोठं झालं आणि सीझनमध्ये इतकी फुलं येतात त्याला. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आणि याची हे पानांना असं का होतं हे काही कळत नाही आहे. सगळे असे करपलेत आहेत हाफ हाफ. तर आणि याची फुले पण आहेत ना असे व्हाईट असतात, ड्रॅगन फ्रूटसारखी फुलं असतात आणि ती रात्रीची उमलतात. इतके बघायला छान वाटतात ते. सकाळपर्यंत तर परत ते कोमेजून जातात, त्यामुळे ते रात्रीचेच बघायचे खूप छान असतात. फुलं आल्यानंतर मी परत एकदा व्हिडिओ बनवेल याच्यावरती. आणि ही झाडं एवढी छान वाढलेत, मी नसतानासुद्धा ही एवढे छान राहिलेत आहेत. याचं क्रेडिट ऑब्व्हियसली आहोंना जातं, कारण ते रोज आठवणीने झाडांना पाणी घालतात, त्यांची काळजी घेतात. मी पुण्याला होते तर झाडाला फुलं आली की मला फोटोज काढून पाठवायचे. खूप छान वाटतं ना असं आपण लावलेल्या झाडाला अशी फुलं आल्यावर किंवा फळं आल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो, नाही का? आणि मला तर पर्सनली झाडे खूप जास्त आवडतात. मी जिकडे जाईल तिकडे झाडे लावत असते. म्हणजे मी आता पुण्यातसुद्धा होते 3 वर्ष, तर मी तिथेसुद्धा कुंड्यांमध्ये अशी छोटे छोटे झाडं लावले होते. सगळीकडे मनी प्लांट वगैरे असे झाडं लावते. मला खूप आवडतात असं झाडं लावायला आणि झाडांसोबत राहायलासुद्धा. आता इकडे तर मी गावाला आहे, खाली इतकी सारी झाडं आहेत, पण मी तरीसुद्धा माझ्या रूमच्या बाहेर ही झाडं लावलेली आहेत. कारण मला खूप छान वाटतं झाडांना असं बघायला. सकाळ सकाळ झोपेतून उठलं की अशी समोर झाडं हिरवळ दिसली की छान वाटतं नाही. तुम्हालाही माझ्यासारखी झाडांची आवड आहे का हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुमच्या बागेत किंवा गॅलरीत कोणती कोणती झाडं आहेत हेही मला नक्की सांगा. आता मगाशी आणलेले कटिंग्स मी इथे नीट करून घेते आहे. आणि माती वगैरे तर मी अगोदरच आणून ठेवली होती. तर आधी माती नीट करून घेतली आणि आता ह्या कटिंग्स त्यात लावून घेऊयात. ही झाडं तर आता लावून झालेली आहेत. आता त्यांना त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवून इथली क्लिनिंग करून घेते. आणि हे बकेटमध्ये सुद्धा ना मला हे काहीतरी नवीनच रोपं दिसत आहेत. कशाची आहेत मला तरी काही कळत नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. आणि ही आहेत माझी झाडं. आज मी बनवणार आहे फोडणीचा भात. तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूयात. तर इथे मी घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा, फ्लॉवर, शिमला मिर्च,
आलं लसूण पेस्ट आणि आमच्या इथे असे ना शेंगदाणे भाजून टाकले जातात, त्याने बघा टेस्ट अजून जरा जास्त वाढते. तुम्ही पण ट्राय करून बघा. आता मी इथे भात बनवायला घेते. तर अगोदर तेलात नेहमीप्रमाणे जिरे मोहरीची फोडणी दिली. नंतर मग खडे मसाले, ज्यात मी आधी तमालपत्र, काळी मिरी आणि मोठी विलायची हे सगळे टाकले. नंतर कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा टाकून तो चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा तर इथे गोल्डन झालेला आहे. आता यात ॲड करूयात आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्टसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची. आता आपण ॲड करूयात आपण चिरून धुवून घेतलेल्या ह्या सगळ्या भाज्या. या भाज्यासुद्धा एक 10 ते 20% तरी शिजल्या पाहिजेत, इतपत तरी चांगल्या शिजवून घेऊयात. म्हणजे खाताना ते जास्त अशा कचकच करत नाहीत, त्यांचा कच्चेपणा निघून जातो. जास्त नाही पण ॲटलिस्ट 10 ते 20% तरी आपण शिजवूयात. आणि त्यासाठी इथे मी भाज्या टाकलेल्या आहेत, त्या चांगल्या परतून कुकरचं झाकण वरती नुसतं ठेवायचं आणि चांगली वाफ काढून घ्यायची आहे. आपल्या भाज्या पण आता बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. आता आपण ॲड करूयात भिजवलेलं सोयाबीन. इथे मी धुवून सोयाबीन 10 ते 15 मिनिट भिजत घातलं होतं आणि ते पिळून घेऊन मग भातामध्ये ॲड केलं. आता ॲड करूयात हे भाजून घेतलेले शेंगदाणे. आणि मसाल्यांमध्ये मी इथं बिर्याणी मसाला, गरम मसाला, घरचा मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स होतं आहे तोपर्यंत मी एक साईडला पातेल्यामध्ये गरम पाणी करायला घेतलेलं आहे. गरम पाणी ओतलं की भात लवकर शिजतो. आणि इथे मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता तांदूळही मसाल्यांमध्येच ॲड करूयात. तांदूळ चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. आता यात आपण ओतूयात गरम करून घेतलेलं पाणी. गरम पाणी ओतल्यामुळे कुकरचं झाकण लावून फक्त एकच शिट्टी करून घ्यायची. भात चांगला शिजला जातो. घाई गडबडीच्या वेळी अशी आयडिया करून बघा. भात तर आपला तयार झालेला आहे. आणि इथे मी भाजीमध्ये बनवलं होतं सुका फ्लॉवर वाफेवरचा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय.